महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक अत्यंत धगधगणारा, काळाकुट्ट आणि तितकाच थरारक अध्याय पुन्हा एकदा उघडला गेला आहे। लोकशाहीच्या मंदिरात लोकप्रतिनिधीच्या निष्ठेचा जो बाजार मांडला गेलाय त्याने संविधानाच्या निर्मात्याच्या आत्माला देखील नक्कीच विवळला असेल। एकीकडे गद्दारांच्या पाशवी लालसेचा खेळ आणि दुसरीकडे कायद्याच्या चौकटीला पद्धतशीरपणे सुरुंग लावण्याचं महापाप। पण हा संपूर्ण राजकीय धुमाकुळात एक सत्य लख्ख प्रकाशासारखं चमकते, ते म्हणजे कितीही तानाशाही चालली आणि कितीही खुर्च्या बळकावल्या तरी देखील मूळ विचार आणि निष्ठा कधीही खऱ्या अर्थानं विकत घेता येत नाही। आजचा हा लढा केवळ अरविंद सावंत विरुद्ध लोकसभा अध्यक्ष किंवा ठाकरे विरुद्ध शिंदे असा उरलेला नाही, तर हा लढा थेट देशाचा संसदीय लोकशाहीच्या आत्म्याचा, तिच्या नैतिक मूल्यांचा आणि 10व्या अनुसूचीच्या चिंध्या उडवणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध एक ऐतिहासिक धर्मयुद्ध बनला आहे। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात कशी झाली हे संपूर्ण महाराष्ट्रानं आणि देशानं उघड्या डोळ्यानं पाहिलं आहे। जेव्हा ठाकरे गटाच्या चिन्हावरती निवडून आलेले 9 खासदार थेट लोकसभेच्या पटलावरती आपला मूळ पक्षच विसरून पडले, तेव्हा लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखी ती पराकोटीची मालिका होती। या 9 पैकी 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात स्वतःला विलीन केल्याचा दावा केलाय आणि त्यामागे पडद्याआड काय खेळ चालला होता हे लपून राहिलं नाही। या 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि देशाच्या पंतप्रधानांची थेट भेट घेऊन आधीच वातावरण पूर्णपणे सेट करून ठेवलं होतं। जणू काही दिल्लीच्या दरबारात संविधानाची पायमल्ली करण्याची ही पूर्वतयारीच होती। 18 जुलै 2026 रोजी लोकसभा सचिवालयाच्या संयुक्त सचिवाने एक परिपत्रक जारी केलं आणि अवघ्या एका सहीने लोकशाहीची गळचेपी केली आहे। या निर्णयामुळे लोकसभेत उद्धव ठाकरे गटाचे संख्याबळ 9 वरून थेट 3 वरती आलं आणि शिंदे गटाचं संख्याबळ 7 वरून थेट 13 वरती जाऊन पोहोचलं। पण या घसरलेल्या आकड्यांमागे विधी आणि नियमांची जी हत्या झाली आहे ती लोकशाहीच्या पाठीत घातलेला एक मोठा घाव आहे। पक्षांतर बंदी कायद्याचा मूळ उद्देशच काय होता? हा कायदा आमदारांच्या आणि खासदारांच्या होणाऱ्या घोडे बाजाराला आळा घालण्यासाठी आणि त्यातल्या त्यात बेईमानीला आणि गद्दारीला लगाम घालण्यासाठी बनवण्यात आला होता। परंतु आज या कायद्याचे इतके विकृतीकरण झालं आहे की मूळ पक्षाला अक्षरशः धाब्यावरती बसून काही मोजकेच खासदार स्वतःचं विलिनीकरण दुसऱ्या पक्षात घोषित करतात आणि लोकसभा अध्यक्ष त्याला कोणतीही सखोल विचार न करता अवलियासारखं मंजुरी देऊन टाकतात। पक्षांतर बंदी कायद्यांच्या परिच्छेद 4चा आधार घेता हा संपूर्ण बनाव रचण्यात आला आहे। परिच्छेद 4 हा सरळ स्वइच्छेने दुसऱ्या पक्षात जाण्याचा परवाना नाही आहे, तर तो केवळ अपात्रतेची कारवाई सुरू असताना घ्यावाचा एक कायदेशीर बचाव आहे। ज्या संबंधित खासदारांवरती अपात्रतेची कोणतीही कायदेशीर कारवाई प्रलंबितच नव्हती तिथे स्वातंत्र्यपणे विलिनीकरणाचा दावा कसा करू शकतात आणि लोकसभा अध्यक्ष तो दावा कसा ग्राह्य धरू शकतात हा प्रश्न आता देशातील प्रत्येक कायद्याच्या अभ्यासकाला आणि सहज नागरिकाला पडला आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये संविधानाची पायमल्ली कशी झाली याचा पाढा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयात अगदी सविस्तरपणे मांडला। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर हा प्रश्न आता ऐरणीवरती आला आहे। संविधानाचा किंवा लोकसभेच्या कार्यपद्धतीच्या नियमावरून आणि आर्टिकल 118 नुसार लोकसभा सचिवालयाला आणि संयुक्त सचिवांना कोणतीही राजकीय निष्ठा बदलल्याचा थेट घोषित करण्याचा अधिकारच नाही। अरविंद सावंत यांनी जून मध्ये लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून विनंती केली होती की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मूळ पक्षाची बाजू ऐकून घ्यावी, त्यांना कागदपत्रे दिली जावीत, परंतु ठाकरे गटाला कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांची बाजू जाणून न घेताच हा परस्पर निर्णय लादण्यात आला आहे। हे थेट कलम 14 आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वांची पायमल्ली करणार आहे। जर हा निर्णय असाच वैध ठरवला गेला तर भविष्यात कोणत्याही पक्षाचे 2/3 लोकप्रतिनिधी मूळ संघटना तिथेच ठेवून संसदेत किंवा विधानसभेत स्वतःचे वेगळे दुकान टाकतील आणि मूळ पक्षाचा घास ते। मग पक्षांतर बंदी कायद्याचा अर्थच काय उरला? हा कायदा गद्दारांना रोखणारा नाही तर गद्दारांना क्लीन चिट देणारा एक हत्यार आता सध्या बनला आहे। या संपूर्ण प्रवासामध्ये एक गोष्ट अत्यंत ठळकपणे समोर येते, ती म्हणजे आमदार आणि खासदार हे 5 वर्षासाठी येतात आणि निघून जातात, पण मूळ राजकीय पक्ष हा कधीही संपत नाही।
पक्ष ही एक फॅक्टरी आहे जिथून हे नेते घडतात आणि जिथून विचार रुजतो आणि ज्या पक्षाच्या जीवावरती लोकप्रतिनिधी निवडून येतात। जर एखादा लोकप्रतिनिधी स्वतःच्या बहुमताच्या जोरावरती थेट पक्षाला आव्हान देऊ लागला तर लोकशाहीची नीतिमत्ता, तिची पारदर्शकता आणि तिचे पावित्र्य रसातळाला जाईल। आज जरी लोकसभा सचिवालयाच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती मिळाली नसली तरी संसदेच्या पटलावरती शिंदे गटाचे 13 खासदार अधिकृतपणे मानले जात आहेत। तरी देखील हा खेळ फार काळ टिकणार नाही, कारण ठाकरे गटाच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ताकदीनं आणि अभ्यासू पद्धतीने युक्तिवाद सुरू आहे। त्यावरून हे स्पष्ट होते की कायदा आणि संविधान हे नेहमी तात्पुरत्या फायद्यांपेक्षा अंतिम सत्याच्या बाजूने मात्र नक्कीच उभा राहतो। आता मूळ प्रश्न हा उरला आहे की ठाकरे आपले खासदार आणि पक्ष कसा परत मिळू शकतात। तर याचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाच्या दारात आणि जनतेच्या दरबारात दडलं आहे। ज्या पद्धतीने कपिल सिब्बल यांनी कायदेशीर मुद्द्यांवरती बोट ठेवून हा संपूर्ण विलिनीकरणाच्या प्रक्रियेतील त्रुटी आणि बेकायदेशीरपणा न्यायालयासमोर उघड केलाय, तो युक्तिवाद केवळ एका पक्षाची बाजू मांडत नाही, तर तो संपूर्ण संविधानाचा बचाव करत आहे। सर्वोच्च न्यायालयाने जर या प्रकरणात कठोर भूमिका घेत लोकसभा सचिवालयाचे हे बेकायदेशीर परिपत्रक रद्ददाखल ठरवले तर या 6 खासदारांना अपात्रतेच्या फेऱ्यात अडकावे लागेल आणि त्यांना पुन्हा एकदा कायदेशीररित्या किंवा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून पक्षाच्या दरबारामध्ये नाक घासावे लागेल। जर कोर्टाने या गद्दारीला चपराक लगावली आणि विलिनीकरण बेकायदेशीर ठरवलं तर हे सर्व खासदार मेटाकुटीला येऊन नाईलाजाने का होईना पण पुन्हा ठाकरे यांच्याकडे परत येण्याशिवाय दुसरा त्यांच्याकडे कुठलाही पर्याय उरला नाही। फक्त कायदेशीर लढा नव्हे तर या सगळ्या संघर्षात उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असलेली जनमानसाची सहानुभूती ही त्यांचं सर्वात मोठी ताकद आहे। जेव्हा जेव्हा सत्तेच्या जोरावरती लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तेव्हा जनता बॅलेट बॉक्सच्या माध्यमातून अशा गद्दारांना त्यांची योग्य जागा दाखवून देते। आज सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या खटला केवळ काही जागांचा किंवा खुर्चीचा लढा नाही, तर तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि लोकशाहीच्या अस्तित्वाचा लढा आहे। तोपर्यंत पाशवी बहुमतांच्या जोरावरती पक्षाची प्रतारणा करणाऱ्यांना अभय मिळू शकत नाही। तर हा लढा जरी दीर्घकाळ चालणारा असेल तरीही याचा शेवट आता सत्याच्या आणि विचारांच्या विजयानेच होणार, यात काही शंका नाही। ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा हातोडा या बेकायदेशीर विलिनीकरणावरती पडेल त्याच दिवशी या 6 खासदारांना त्यांची खरी अवकात समजेल आणि ते पुन्हा एकदा त्यांच्या वाटेनं मागे फिरायला लागतील जिथून त्यांनी गद्दारीची सुरुवात केली होती। आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे पूर्ण ताकदीने उद्धव ठाकरेंच्या पाठीशी अधिकृतपणे उभे राहील, कारण पक्षाची आणि विचारांची खरी मालकी ही गद्दारांकडे नसून सामान्यांच्या विश्वासावरती चालणाऱ्या मूळ नेतृत्वाकडे असतं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि विशेष म्हणजे तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचंही मन मोकळं करा आणि तुमचे मत आम्हाला नक्कीच कळवा। पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। महासागर न्यूज।